36वा दिवस सकाळी 8 वाजता। उठले सगळे उठले। महाराष्ट्र, गुड मॉर्निंग बिग बॉस। सकाळी 8:45 वाजता। तर प्लेट्स तसेच ठेवलेत। धुतलेत ना ते त्या लोकांनी? नाही धुतले, पॅन नाही धुतलंय का? अर्धी बी नव्हती त्यातले धुतले आम्ही प्लेट। नाही अर्धी वाटी आणि अर्धी प्लेट हे तिने पॅन- जेवण बनवायला पॅन- पीठ मळायला। प्रभूचा आहे तो, काल आमलेट बनवला त्यानं रात्री माझ्यासमोर। रोशन हे बरं नाही ना? हे बरंच असतं, बराबर आहे ती। एवढीच कदर असेल तर धुवून टाका। आम्ही पण जेव्हा जेवण बनवतो ना तर आम्ही हे नाही बघत कसं चांगलं बनवायचं, लोकांना फिकं बनवायचं की फक्त खिचडी खा 24 तास, असं आम्ही नाही बघत। 6 वाट्या 9 पिलटा। आणि तो पॅन प्रभूचा आहे तो। मी नाही घेतला। पॅन मी प्रभू किती धुते, धुता? प्रभूचा आहे, प्रभूचा मी धुते। प्रभूने नाही ते प्रभूने धुवून पॅनचा आहे ना, ठेवलाय, प्रभूचा प्रभू आहे। म्हणतो धुतलाय त्यांनी। मग नाही तो बोलतो मी नाही, धुतलाय। खरं सांग रे, सांगणार तो? तू खरं सांग। नाही कुठं नको बनवू प्रभू? नाही सांगतोय तो, हसला तो। नाही तो असं तो असंच नॉर्मल हसतो। ए तो कमजोर नाहीये, तू पण करतोय आवाज बघ. उचल तुझा। तो या बाबतीत खोटं बोलणार नाही। हा केलंय मी। हा? केलं केलंय मग अगोदर ना का सांगितलं? नाही त्यांनी ना सांगितलं म्हणून बाजू घेतली। त्याने ना हो तुम्ही कशी म्हणून राहिले मी खोटं बोलत आहे म्हणून? प्रभू काय असेल हे खरं बोलायचं बाबा। तो म्हणतो त्यांनी अंड पहिलं बनवलं, त्याच्यानंतर ती नाचणीची चपाती बनली त्याच्यावर। मग घरचं जेवणच बनलं, 5 लोक। हा, ते घरचं जेवण आहे। चपाती नंतर नाही आम्ही बनवली। नाचणी आम्ही कोण खातो? हा, आम्हाला personal बनवून झालं ते देतेस. मी धुवणार नाही। सोड नाचणी आपण खाली ना, मी धुते। नाचणी 14 लोकांपैकी किती लोकांनी खाली? 12 सोड लोकांपैकी। नाचणी आपण खाल्ली आहेत। आता हा, ह्याच्या पुढे आपण exactly. जे खाणार ना ते आपल्यासाठी बनवायचं आणि आपण धुवून टाकणार। हो, मग आता त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी नाही बनवायचं, बरोबर. बेस्ट आहे हे असंच करा, हे बेस्ट आहे। चमचा प्लेट मध्ये चमचा, त्याच्यामध्ये भात वगैरे पडलेला हा कोणता किचनचा वापराचा भांडा झाला? उगीच काहीतरी कारण द्यायची कारण म्हणून त्याला कारण की देतात. तुम्हाला बाकी काही तुम्हाला माहित नाही आहे। खाल्लेली प्लेट ओळखू येते, त्याच्यावर बिलकुल असं खाल्लेलं उष्ट बिष्ट दिसत नाही सगळं का गोष्ट आपल्याला? दिसतं त्याच्यात। दिसते ना। सकाळी 9 वाजता। म्हणजे इतकी कंटेस्टंट बघितले, तुमच्यासारखे नाही आळसी। तुमचीच आहे ना भांडी? कोणाची आहे? हा आमचीच आहे। आता तुम्ही लोक काम चोर आहेत। फक्त किचनचे 2 भांड 2 टोपं धुवायचे, बस आणि धुवायचे। बाकीच्या लोकांना आयतं खायचं, तिथे भांडे दिवसभर जमा करायचे आणि ते आम्ही दिवसभर तेच काम करत आयतं राहायचं। खायचं म्हणजे काय असतं? हा. व्हॉट इज आयतं? मग ते इथे यायचं केव्हाही 24 तासात ते घ्यायचं खायचं, तशाच प्लेटा इथे आणून पटकायच्या। आयतं तुम्ही पण खातात, तुम्ही लोक पण खातात आणि भांडी धुत नाही. ड्युटी करून नाही ड्युटी नाही करत। तुमच्यासारखे Duty लोक करून. बाहेर जाणार सगळे। का तिला एवढं इम्पॉर्टन्स देतात? तिला सांगायचं राखी गब्बस। काम चोर काम चोर हाय आम्ही। लोक काम चोर आहेत। काय तू आम्ही? एवढी कामाची आहे ना, तर मग ते तू घास। तू मी खरंच कशाला कामाची लय, तू खरंच घासू? मी कशाला घासू? मी तर भांडा घासायला नाही आलेली आहे। मग आम्ही पण भांडे घासायला मग नाही. तेच. आम्ही बी तुमची नोकराणी नाहीये तर मी आम्ही स्वतः- ते तुम्हाला रोज एवढं बनवून द्यायचं। हिंमत आहे ना, ते जे कोण जे करून ठेवते ना त्यांच्याशी बोल। हा. मग आमच्या जवळ ये। तुमची ड्युटी आहे ती। आम्ही तिथे दिवसभर बसणार, ते चमचे दिवसभर वाट्या ते घाण पाहणे. करून ठेवते ना, आम्ही साफ करत बसायचं। ते ड्युटी का ती? अरे पण काय बालिश आहे हे, काय आहे म्हणजे काही मिळत नाही म्हणजे काही। हे बघा हे बघा, हे बघा, धुतलं बघा. नाही, हे बघा हे धुतलं नाही। काय करायचं आम्ही काय? फक्त ह्यांना जेवायला द्या। कुत्र्यासारखं व्यवहार करते ते, कुत्र समजते आपल्याला, जनावर। काय करायचं? हे बघा. आम्ही काय करायचं? हे बघ
उंदराची लेंडी बघा, उंदराची लेंडी बघा. पूर्ण साफ करायचा असतो ओटा. हे बघा उंदराची लेंडी, ह्यात भाजी ठेवायची. जेवण सोडणार तर उंदीर येणार ना. उंदराची लेंडी त्यांच्यावर टाकू का आता? चल टाकते यांच्यावर. ती बोलली ना मला आली बघ. म्हणे हे काय साफ केलंय का? काय आहे हे ते बिग बॉसची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये सगळं ठेवतात. आता काहीच तर नाही क्लीन दिसू राहिलं तिथं. हे काय आहे? साप आहे पूर्ण. पुरं साफ आहे ते. लेंडी दिसत नाही तुम्हाला लेंडी कुठे उंदराची? नाहीये. आहे ना, हे बघा. नाही दिसत. हे बघा काय आहे? आताही दिसत नाही. नाही. काळ काय आहे? काय? हे बघा काय आहे? हे काय आहे? प्रॉपर्टी साफ करायला दुसरी का खराब Exactly. नाही पण हे काय आहे? त्यांना दिसत नाहीये, डोळे आंधळे झालेच आहे. जो ओटा करतो त्यांनी विचारलं पाहिजे की ठेवायचं की नाही ठेवायचं, काय करायचं, किती तसंच नाही ठेवायचं. विचारायचं मला. नाही विचारायचं. वा आता हा जो बघा. घाणेरडापणा झालाय ना, आता हे लोक बसले असतील ना, डायरेक्ट पॉटी आणून टाकणार आहे यांच्या पुढे. हे जे टाकली ना जेवणावर? पॉटी, जेवणावर बोलले का जरा ऐकून घेत जा. अरे यार, तेव्हा तुम्ही असे ताई बसलेले ऐकून बी असाल- घेत नाही कोणतं. ऐकून पण घ्यायचं नाही, उगीच टन 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 ऐकून घ्यायची गरज नाही टन टन काय इज्जत कर, तुझ्यापेक्षा मोठी आहे, रिस्पेक्ट कर तिला. तू इज्जत कर. पण हे तर चुकीचं आहे ना. बेशरम लोकं. विचारलं तर पाहिजे. हे विचारलं तर- मागे विचारलं पडलेलं तर आहे. पाहिजे. बेशरम. त्याला भुशी आली. विचारलं तर पाहिजे. डायरेक्ट ते आपण समोर खातो. येऊन हे असं टाकायचं. बघा कायच्या बिया माहिती काय तरु आपल्या पपईच्या पपईच्या. पपई ठेवली असेल त्याच्यात पपईची बिया आहे. दीपाली ताई तर कशावर पण तुंतुना चालू करू हा शकते. ती बाई कशी झाली काय मी ती कोणत्या याच्यावर गोष्ट उचलून आली. कशावरही तुंतुना चालू करू शकते. आणि हे सगळं झाल्याशिवाय आम्ही हो. हे साफ नाही करणार. तेच. काय काय म्हणतात मग सांभाळून property ब्रेकफास्ट. सांभाळून. हा आणि आता ती जितकी पातळी सोडणार आहे ना, मी शब्द न घसरता तितकीच पातळी सोडणार आहे. मस्त आहे मस्त जा. पातळी दाखवते आता. रूल इज आय डोंट हॅव टू शाउट ना. हा बस तू ते तुला जसं बोललो तसंच. ती बघ काय करते. तिथून बाहेरून लेंडी आणून माझ्या बिस्तरवर टाकत. कम ऑन राखी, गो फॉर इट. दिखा दे तेरा जलवा अभी. हे बरोबर नाही आहे यार. स्वतः घाण साफ करायची नाही, त्यांना दाखवलं तर ते असं करणार आहे. हे बघितलं? आता तू ते घेऊन तिच्या बेडवर नको टाकू. तसंच राहू देत. नको तुम्ही लोक मला सांगणार आहेत? ते तिथेच राहू देत. आणि बोल की पूर्ण ना. दिवस तिथे राहू दे. तू करेल तुझं ना. bed- नाही तुम्ही लोक मला सांगणार आहेत आता सांगत नाहीये, पण तिने जे केलंय ते तू नको करायला जाऊ. तू तशीच थांब. का? हे होऊ देत तसं. मी राखी तिथेच सावंत राहू दे. आहे. असू देत. मी पण तन्वी तसंच राहू नाहीये. दे. मी सगळ्यांचा सहन करून घेईल का? दुसरं कर. अरे- तू बोलून दाखव तिला. मी कशाला बोलून दाखवू? तू कशाला तिला बोलू देत ना तू माझी आई बनू नकोस इथं. तिला तिचं अरे करू पण दे. मग अरे परत पण नाही, मला सांगायचं नाही. ना. बोलू दे तिला. ती ऐकेल आणि ती उत्तर द्यायला समर्थ. हा मला माझ्यामध्ये येऊ नका. तुम्ही घाबरतात का तिला? ते ना तसे नाही, तुम्ही घाबरतात का तिला? मी बोलतेय तिला, ती मग जा. चुकलीये तिथे. मी हसते म्हणून दीपाली ताईला राग येतोय. पहिले जीवार येते किचन मध्ये घुसले ना, आता रब्बर घुसते किचन मध्ये नाश्त्यासाठी. अरे हो, तुला कळत नाही, तुला मुद्दा माहिती आहे मला. भेटतोय. हे किती जण होते जे ड्युटी नव्हते करत. ओमकार वगैरे ड्युटी नव्हते करत, पण त्यांना मिळत होतं खायला. तू ते फक्त तरी शब्द- फुकट शब्द खाऊ आणि वापर, आईत शब्द. खाऊ बोलू नको. ते ऐकायला पण राखी बरोबर नाही वाटत आहे. शब्द सांभाळ. कंट्रोल करते तिला. तन्वी तिला सांगत असेल की तू जेवण काढून नको दाखवू, किंवा चांगुलपणाचं ग सुनबाई अरे आज हे आहे ना नॉमिनेशन. नॉमिनेशन. तुम्ही कंट्रोल करतायत मला. नाही नाही आता तिने माझ्या बिस्तरवर हे लिंडी. हे चुकीचं नाहीये का? ते मी बोलते. चुकीचं आहे. फक्त तू ते नको चुकीचंच करू. आहे. आपण इकडेच बसायचं शांत. तिथे जाऊन क्लीन कर पहिलं. नाही करणार. हे इथे तू जे त्यांनी घाण केली होती ती तू हातात घेऊन तिकडे डस्टबिन मध्ये पण टाकू शकत होतीस ना. मग तिला जर का एवढं सुद्धा तिने हातात घेऊन डस्टबिन मध्ये टाकलं का नाही? इथं का टाकलं? अरे मला सांग, तुझ्या एवढ्या शिव्या आणि तुझं जे खाली जाऊन ते जे सगळं बोललीस ते मी रिपीट केलं असतं तर तुझ्या तरी माझ्यात काही फरक झाला असता का? नाही ना. मग तिने जे केलं ते तुला गिरवायची काय गरज होती? ते दुरुस्त करू शकली असतीस ना. तिने केलं, तू जाऊन फेकून आली असतीस. का? पण जे चूक आहे ते चूक आहे ना. तिने इथं केलं, तू तिच्या बेडवर जाऊन कशाला केलं? ते पर्सनल आहे ना. बेडवर टाकणं बरोबर आहे. टाकलं आणि आता आज सांग. माझ्या कपड्यामध्ये पण जोपर्यंत गेलं हे सगळं काढून. होत नाही तोपर्यंत ब्रेकफास्ट तर नाही बनणार. तिने जेव्हा इथे टाकलं त्यांनी अरे जाऊन बोलून आली तिला आहे पण मी. बोलू मी शकते दुसरीकडे ना. बोलतीये. कसं टाकलं तिने माहितीये का? तिने झटकलं ग. टाकलं नाही झटकलंय. पण एकाने केलं बेडवरती चूक तर कशाला दुसऱ्याने टाकलं? जाऊन करायची इथं गरज नाही टाकलंय. ना. अंगावरती Action उड्या versus नव्हत्या. reaction. इथे तू झोपत नाहीस ना. कोण बोललं? अनुश्री, कोण इथे झोपतो मी, बोललं? आम्ही झोपतोय. झोपतो इथे. अरे पण ते कुणी ना जशी कोणीतरी क्लीन असतंस. केलं असतं. जशी बेडवरती. असतंस. आता तू मला बोलला होतास जेव्हा मी राकेश दादाचे हे कपडे घातले होते ते पर्सनल आहे. होतीस जेव्हा तिने घातलं. एक्झॅक्टली. तिला reaction होऊ शकते. इथे तू नाही झोपलीस, तुला फरक पडणार नाही. तिला तिथे झोपायचंय.
अंगावर कशाला टाकायला पाहिजे? मला जिथं टाकायचं मी तिथं टाकलंय. अंगावर कशाला डस्टबिन मध्ये पर्सनल होणार ना, त्यांचं पर्सनल. ताई म्हणते नाश्ता नाही बनवणार, त्याच्यासाठी तिला ऑप्शन दिला मी. घरात आधी तर हे डोक्यात घेऊन घ्या की कुठलीही वस्तू पर्सनल नाही, सगळं कॉमन आहे. ओके, तू आता झोपते ते तुझ्या बेडरूम Sure personal नाहीये ना? नाही. कपडे हे स्वतःचे बघ, हे तुझ्या समोर सांगितलंय आणि कुठलीही वस्तू पर्सनल नाहीये. नाही. नाही नाही ना, ते नाही बनवणार. नाही बनवणार. नाही पर्सनल आहे. आता बोलला अगं, पण कुठलीच प्रॉपर्टी पर्सनल नाही. पण त्या बेडवरती ती झोपते ना. तिने बोलणं ठीक आहे, व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे. आम्ही तर नाश्ता बनवला पाहिजे. मला साफ व्हावं ना, ओटा साफ व्हावा. हा. नाही, तसं नाही होत ना, इथं नाही होणार. मी करून देते. मला काय नाही, तुम्ही करून द्या, कोणी पण मला कोणी बी करून द्या, जावा तुम्ही करा. आम्ही सुरू कर, मी कर साफ करून दे. तू हे सुरू नाही होणार, सुरू नाही होणार, नाही होणार. भांडी पर्सनल म्हणून बाजूला काढून ठेवले ती चालतंय का तुम्हाला? भांडी जास्त तन्वी ते पर्सनल नाही तर कोणाचे ते अरे मग मी तेच म्हणते ना, भांडी ते पर्सनल चालतंय तुम्हाला हे नको बोलून म्हणजे तू चुकीचं आहे का चांगलं बोलती तू? काय बोलतीये? भांडी जर पर्सनल, मी बोलले का भांड्यांवरून? तू असं करे कायम बोलतो. असं का काय बोलतो? आता भांड्यांचं तुला उदाहरण अरे द्यायचं काय चांगलंच गरज? बाजू मांडते ना मी. भांडी जर पर्सनल आहेत आणि बाजूला काढली, ते चालतंय तुम्हाला, ते चालतंय तुम्हाला. बोलण्याचा टोन कळतो ना. तिला बोलतेय ना, तू स्वतःवर का घेतोय? अरे तू त्या बाजूला काढलेल्या भांड्यांचा विषयच नाही नाही अरे ते. पण ते पर्सनलचा आत्ता जो झालाय मुद्दा, त्याला मी कम्पेअर करते ना. हे बघ, हे पपयाचं बी, लेंडी आहे, लेंडी. पपयाचं बी आहे का? काळी लेंडी तुम्हाला पपयाचं बी आहे. पपया- खाऊन पपयाचं बघ, बी आहे. मग खा. हा, पपयाचं बी. मी सुकलेलं का खाऊ घाणेरडं ते? हा, माझा बिस्तरा खराब झाला तिथं, मी झोपू शकणार नाहीये तिथं. भांडी नाही धुत. अरे तुम्ही त्या 1-4 प्लेटा असतात त्या नाही धुत तुम्ही, त्याच्यासाठी नाही धुत, कारण हे नसतं माहिती किती भांडी राहतात माहितीये. भांडणार तेव्हा साफ होणार, ते बघ. हा, ती करते साफ. भांडणार तेव्हा साफ होणार, त्या अगोदर नाही. लाठीचे भूत बोलण्याने नाही मानत. सकाळी 10 वाजता. म्हणून मी ग्रुपमध्ये नाही राहत बिग बॉस, आणि इथं फ्रेंडशिप नाही करत कोणाशी. मला हे लोक कंट्रोल करतात. माझी चुकी झाली बिग बॉस, मला ग्रुपमध्ये राहायलाच नव्हतं होतं. ती मुद्दे उचवायला आली आहे ते. कळलं मला, पण त्या मुद्द्यांमध्ये असं नाही झालं पाहिजे की आपण बाहेर. ते नाही होणार. त्या ग्रुपमध्ये फक्त तन्वी शाणी आहे. शाणी आहे पक्की. एवढी रॉंग दिसणार राखीच्या मागे मागे चालत, आणि तिला हे तिला माहिती आहे. हा, तिला माहिती आहे. ती ती जरा अवे असते थोडी. आणि बोलते की हे नाही करत, ते नाही. सकाळी 10:15 वाजता. हे काय करायचं? शट, हे नाही बरोबर केलं तिने. झालं आता. माझा बरोबर पंगा घ्यायला 10 वेळा विचारायला लागतं. त्याला जाऊन सांग की काही रिॲक्ट होऊ नका, बेड बदला फक्त. हे खूप वाढेल हे. पण त्या बेडला पण आता वास मारत असेल, कळतंय तुम्हाला? मारणार वास. त्याच्यात मी पडणार नाही, मला तरी पटत नाही, पण व्हॉट एव्हर इट्स युअर कॉल. सुरू कोणी केलं? मी. आता दोघी पण आपण बोलू शकत नाही, ती पिसळलेली आहे. शपथच. अगं, माझं पांघरून आहे. राखी, तू जरा मूर्ख आहेस का ग? 1 मिनिट. तुला तिचा बेड साफ करायचा होता, तू तिचं करायचं होतं. अर्ध केलं ना. तू माझं पांघरून खराब केलंय. नाही, अर्ध. माझ्या पांघरुणावर आहे. अर्ध. तू येऊन बघ. माझं पण पांघरून खराब झालंय. काहीच नाही करत. ओके ओके, जर का हेच करायचं आहे तर मग मी अशा लेवलवर उतरते. तू काहीच नको करू. यातनं तिला रिटर्न पण नाही येता तू येणार. काहीच नको करू. कुठे 1 मिनिट. तिला मी जराही माहित नाही. अरे तू काहीच नको काही करू. करायचं नाही. मी- त्याच्यावर तू काही करायचं नाहीये. लेवल पातळी बोलतेय मी, जर का त्या पातळीवर उतरले, तिला त्या पातळीवर येता येणार नाही. मला माझं पांघरून, माझं बॅड. मी केलं नाहीये, ते तू केलंयस. नाहीये. तुला जर का या पातळीवर उतरायचं ना, मी जर का पातळी सोडली ना, तू हक्की बक्की होशील. थँक्यू सो मच अशी माणसं पाठवल्याबद्दल. थँक्यू सो मच. चला मामा. आणि तू आता हे पंगे घेतलेत ना, आता मी तुला दाखवते की मी काय चीज आहे. अच्छा. आता
आता घर नाही, आता काय होईल ना ते तिचं तिने बघायचं. सुरुवात केलीच नाही. मी सुरुवात अमानावर केली. गेली का? तुला दिसायचा प्रॉब्लेम आहे का? कोणी problem आहे. टाकलंय? तुला problem कोणी आहे. टाकलंय? तुला problem आहे. चल, हा, ऐक ना जा. बेबी, जा. मला तुला फुटेज नाही द्यायचं. चल. हा तेवढंच करत बस. फुटेजसाठी करतीस, जा. तेवढंच. हो मी करणार. हा. तू इथं चणे खायला आलं ते खा. आणि अंडी तू खा. बी- तू बी खायला आलीस मला इथं. अंडी खा. हा, चल. जा, झिपरे जा. झिपरे आहेत माझ्याकडे. हा, जा. अंडे कोणी दिले? तू दिलेस का? माझ्याकडे झिपरे तू आहेत. दिलेस का? मी flex झिपर वर तोंडी, वापरते. बघून येऊन मला पण तोंडाचे. दिसत नाहीये. चल निघाय. मला अंडी खायची, आणि अंडी बघून खा, येऊन अंडी खा. तोंडाचे चपटे नाकाचे. नकट नाकी. वेल डन. आप मुंबई जा सकते हो प्रभू. जास्त चुकीचं काय बेडवर टाकायचं की तू तिथे बसला तुझ्या समोर येण्याचा कचरा टाकायचं. 1 महिना आपण भांडलो एकमेकांचे, सगळं केलं, पण असं एकमेकांच्या सामनावर कधी नाही घाल, कधी नाही घाल. केलं. आणि ते राईट नाहीये. कधी सांग. ते पण राईट नव्हतं, हे पण राईट नव्हतं आणि हे पण राईट नव्हतं. तुम्ही तिच्या लेवलवर उतरणार नाही म्हणून ती करते. मी जर का लेवल सोडली ना, एवढंच करू शकणार. एक मिनिट विशाल, ही घाण आहे, एवढंच करू ही घाण शकशील आहे. तू. आणि ही काय आहे? ही काय आहे? आता हे चाल. हे काय आहे? मी चालू ओट्यावर. हे काय आहे? तुझी आता पातळी जेवणाचं एवढी. पडलं नाही का? तुझी पातळी आता जेवणाचं पडलं नाही का? जेवण आता जेवणाचं पडलं नाही का? इथे जेवतो यार. इथं जेवतो हा, यार. इथे जेवतो. तिथे पण जेवतात. हा, मग तिथे कोण उभं राहत नाही. हे हिरो तिथे कोण उभं राहत कर. नाही केलं तर काय करणार? करा. काय आहे? करेल. काय येणार आहे? तोडून काय होणार? टाकेल, तोडून नाही टाकेल. करणार. अरे काय तोडून तोडणार तू? टाकेल. तू तोड. तिने आणलंय बघ, बघ तिने आणलंय. हा आणलं रुचिता नको आणलं मग आणलं. तोंड बंद, थोबाड उचके. आता नाही तुझा थोबाड उचकणार. Damn girl. जेव्हा काहीच सुचत नाही ना, Damn girl. तेव्हा ते फालतू ट्रेंड वापर, कारण स्वतः काही बनू Damn नाही. girl. उचक की आता थोबाड. का थोबडाला कुलूप लावलंस? तुम्ही सांगा का तुझं थोबाड उचकायची हिम्मत नाही? कुलूप लावलं, कुलूप फेक. आले समाजचे ठेकेदार. माझा बॅट तिने केला तेव्हा कुठे होते? आले. काय झालं माहितीये का? कोणाला दिसायचं असेल ना तर या भांडायला. आता भांडण कोणाचं आणि हे बघ थोबाड उचक मध्ये आलाय मला बोलायला. तूच मला काय बोलतीस? अंडे खाऊन हे करतो. चल बोल. नक्की. ते बरोबर आहे. नक्की नाही मस्त हिरो आपला हिरो आहे. देणारच नाही. जा नक्की जा. नक्की जाय, तेवढीच आहे. नक्की आरडाओरडा करायचा. बस झालं. आणि असं, तेवढंच येतंय तुला. व्हेरी गुड हिरो. कोणाचे तरी जा जा निघ तुला तू. मी काहीच तू निघ जा. नको येऊ नाही तर नको. तुला react. अरे तुझी काय लेवल आहे? माझी लेवल नसती की झालं असतं लेवलच तुम्ही. नाही. भाऊच्या धक्क्यात तुला जागा नाही भेटली. तुझी काय लेवल आहे? बघून तोंडाची हाईस तू. तेवढंच आहे. कोणाच्या भांडणात भो 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 करायचं तेवढंच येतंय तुला. अंड्याचं काढ मावलं. रोशन दादा ऐक, जर का स्वतःच्या शरीरावरती बोलण्याला आवडत नाही तर दुसऱ्याच्याही शरीरावरती बोलू नये. पण अभिमानसाठी त्याला लढू मी दे. पाठवलं. तर शरीरावरती त्याच्यासाठीच पाठवलं. हा. पण मी तुझ्या शरीरावर नाही बोलणार. नको बोलू तुला राहू. वाटत असेल की मी तुझ्या पण मग शरीरावर अंडे बिंडे काढायचे नाही. अंडे खायलाच आलाय. चणे खाणार. तनेच खायला आलाय. हा तू आणि तू काय आली? शेंगदाणे, आणि तू वाटाणी. हरभऱ्या, जाय तू रताळ्या, तू रताळी. टिवळ्या, तू टिवटिवी. टावळ्या, तू चाईस. चिलपाट्या, तू बघून चिमडी, तू चमडी, चिमडी. चिपकांडी, चिमकांडी. चला. जिपरी. झिपऱ्या आहेत माझ्याकडे. खेबडी. आहेत अजून खेबडी. अजून चिपडी. अजून अजून नाही जमत आहे. नाही जमत. भगुनवाने तोंडाची. नाही जमत आहे. चला इथं पण सपोर्ट भगुने तोंडाची. इथं पण सपोर्ट शिवाय इथं कोणी नाहीये. या लोकांना 5v1 करावं लागतं तेव्हा ते मला एक- अगं ए पाठीमाग तिकडे आता साईडला हे 2 घेऊन लोक चालतेस त्यांना बाहेर पाठव आणि मग बोल. आरडाओरडा तुझ्या बाजूला थांबलेत ना 2 जण. मग इकडे कोण आहे त्याचं नको बघा बघू. तिचे. हे बघा. विशाल, तुझा गेम आहे. राहू घेतोय. विशाल, तुझा गेम आहे. तिच्या राशीला लागणार आहे मी राहू घेतो. विशालला आणायला निघाल. विशाल. विशाल आते ना. विशाल 1 मिनिट आते. चल पटकन रे. सागर दादा माझा गेम छान आहे ना? काय झालं? असाच सोबत राहा. कोणाची तरी जळतीये. आयुष गेलाय, जळतीये कोणाची तरी. चला आता आरडाओरडा सुरू होईल. तुझ्यासारखी गरज नाही पडत आता मला. आरडाओरडा सुरू होईल. मला विशालने स्वतः सांगितलंय आयुष गेला मग त्याला काय ती झालं? आवडते. तू तर स्टेपनी आहे. आहे मी हो सुंदर. ज्याने आणि मला सांगितलंय. जळते ही. हो जळते, जळते माझ्यावर. या मी बाईकावर वेस्टर्न मी ड्रेस झोप- घालून आली की हो. वेस्टर्न. हो. संतूरची ऍड होती. हो. लगेच वेस्टर्न चेंज करून मी साडी घातली. आली साडी घालून. कॉपी कॅट.
सीझन 6 आणि तन्वीची कॉपी करताना रुचिता जामदार फिक्स. सकाळी 11 वाजता. काय रे सचिन माझ्या वेळेला त्या अनुश्रीनी सगळं पसरवलं होतं. तेव्हा तुम्ही आले नव्हते, कुठे गेले कोणी आलं तुमची नाही. मर्दानगी? कुठे गेले तर तुमचे एक मिनिट ऐका उसूल बद्दल भेद भाव करताय. व्हॅल्यू सगळीकडे असायला हवे. तेव्हा यांचं ते पुरुष तत्व कुठे गेलेलं? मध्ये वच्च नको करू. थांब जरा. पहिला मुद्दा हिने आमच्या समोर ते टाकून आणलं. अरे पण सुरुवातीने तू होती तिथं ना? तीच करती. होय, तू तिथं होती ना? म्हणजे काम ज्याचं आहे ओटा साफ करण्याचं का क्लीन नव्हता? मग तुम्ही त्याला म्हणाल ताई बोलले ना, सांगितलं तिला आपण काय ओटा काय कोणाचा आहे? केलेलं ते ओटा विचार तुझा करा. आहे? कळलंय का करा. भाऊनी काय बोलले तुझा कळलंय ओटा का आहे. तुला? तुझा ओटा माझा आहे ना, मला जसं पाहिजे मी तसंच नाही होणार तसं. तू ठरवणार, मी ते तरी चांगले घेऊन ये यार. तू बोलणार मला, ठरवणार. तू मला मी तुला सांगणार, बोलले घराच्या तू बाहेर. सांगणार. आणि आली लेवलवर. टेबल काढू नकोस. एवढ्या महिना झाला आम्ही काम करू मी किचनचं. आजपर्यंत तुम्ही चेक करायला कधीच नाही आले. काल चेक तुला सांगू एक सांगतो काल चेक कारण करायला की इथे बोलून फायदा नाहीये. तर मग आता मला एक सांगा, एवढ्या प्लेट तुम्ही स्वयंपाकासाठी वापरले काय ते ताईने वापरले, तिने वापरले. सचिन, ह्याच्यावर तुकू नका सगळे, ह्याच्यावर बोलू नका. हे जेवणार आहेत सगळे. जा तिकडे. तू जा. तिला विचारणार तुम्हाला मुद्दा तिने प्लेट्स काढलेत मला कशाला विचारता तुम्ही? मी काय ठेका नाही ना सगळ्यांच्या इथे. तिला कशाला धक्का देतोय? हे काय करताय तुम्ही? तिला धक्का देतो. तुम्ही पाहिलं का कोणी दिला? कोणी दिला तुम्ही पाहिलं? ह्याच्यावर बोलू नका. अरे ज्या गोष्टीत माहिती नाही राहत ना त्या मला गोष्टीत नका थुकाचा बोलत जाऊ. पवा नकोय. वा रे वा, तुम्ही बिनकामाचा कोणता बी मुद्द्यांमध्ये सांग सगळ्याला सांग, मला एकटीला सांगू नकोस. ह्यांना सांगा, प्लीज. हाकला ह्यांना. प्लीज इथून निघून जा, पोहे बनवू द्या. हे लोक जाणार, मी जाणार. इथून प्लीज निघून प्लीज जा. नका करू. राकेश भाऊ बोलत होते म्हणून थांबलो. नाही, आता निघून आम्हाला कळालं? राकेश त्यात तेल कमी झालंय. मी पोहे नाही बनवत. त्यात तेल नका बनवू. हे तेल खाणारच कमी करणार. झालंय. नाही, नाही. नका हे ताई तुम्ही सवय पाहिलं त्यात ना? तेल कमी खायला आणि काढता. जास्त आहे. एक मिनिट, जेव्हा तुम्ही बोलायचं तेव्हा बोलायचं. फेरवडीचं नाटक अरे झालंय. नका बनवू. का ती नाही बोलणार माझ्यासाठी? मग बोलणार. बोल की मी धक्का मारला म्हणून पहिले. पहिले तुम्ही थुकले त्यात त्यात तेल कमी आहे, थूक जास्त ते आहे. तेच करू शकते. थुकाचा पोहा. दुसरं हा. काहीच नाही करू शकत. ऐक प्लेटचा मुद्दा माझा नव्हताच पहिली गोष्ट म्हणजे तो राखीचा मुद्दा होता. बरोबर आहे तुम्ही की मी? तिच्याशी बोला. मग मना जबर नाही करायचं. मी त्याच्यात काय मी प्लेटा विशाल धुवा, हे नाहीये धुवा, मध्ये ते मध्ये धुवा, नाही पडायला. करायला तिचा पाहिजे. मुद्दा आहे, तुम्ही तिच्याशी आम्ही- बोला. ही जिप्री सिंड्रेला. बॉस प्लीज इथं जा. गुलमोहराचं झाड पाठवा हो. इथं असं बघा. चेटकीने गुलमोहराचं झाड सिंड्रेला बनवून बघा तिथं प्रिन्सला आमच्या काय तुमच्या त्याचं प्रिन्सला नाव? काय विशालला. आणलं होतं प्रिन्स? काय करते होय काय पाठवायला चाललेली आहे. घरनं आणला पटलाय तिला. होता खिशात भरून. तो अरे खरंच बोलली ती मला. तो पटलाय तिला तो नाही आणि पटत. त्याने पण मान्य केलंय. तो सगळ्याला टिश्यू पेपर असं युज करतो आणि थ्रो करतो. जळतीये तिची, जाऊ दे. टिश्यू पेपर युज करणार आणि थ्रो करणार. ओके ठीक आहे. आम्ही ओळखतो त्याला. आमचं आम्ही बघून बाहेर तिने भरपूर युज केलेत. टिश्यू पेपर असं युज करतो आणि फेकतो, असं युज करतो आणि फेकतो. दुपारी 12:15 वाजता. मला तर हे नाही आवडत की नाश्ता नाही बनवणार आणि जेवण नाही बनवणार. पहिल्या दिवसापासून या घराचं हेच गेम आहे. आणि प्रत्येक वेळी मी नमतं घेते माहिती. तिथं हे सगळे उभे होते, बोलत होते, तर म्हणते की नाही का तुम्ही सगळे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत मी नाश्ता नाही. मी म्हटलं अगं काय लहान आहेस का काय? विशाल, मी कशी दिसते? विशाल, यू लव मी. विशाल, यू लव मी. विशाल, मी कशी गेली ती. गेली. दुपारी 12:30 वाजता. आताच होऊ नकोस अशी. ठीक आहे ते गेलेत, फ्रेंड्स होते वगैरे, पण दे ऑल्सो एक्सपेक्टिंग यू टू बी हॅपी. प्राजक्ताला काय झालंय? थोडं डिमोटिवेट झाले. दोन लोक गेले. शांत एकटीच बसले. ध्येय बसला तिथं. हा गेला मस्का मारायला. ऑफकोर्स वळवायला लागलं ना तिकडं. रडतीये वाटतं ती. नाही रे नाही. तर तू नाही खेळलीस तर लोक नॉमिनेट करणार, इन्क्लुडिंग मी. तू केलंच. तू करत नव्हतीस म्हणून आम्ही जेन्युअनली सांगतो तुला, करत नव्हतीस. मीन म्हणूनच खेळावं लागेल. मीन नाही बनत तुमचा करेक्ट मुद्दा, तुम्ही मीन बनत नाही. आता ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू तुला बिग बॉस पण म्हणाले की तुमचा गेम दिसत नाही आहे. हे माझं बोलणं नाही आहे. मी ओव्हरऑल मी माझ्या हिशोबाने करेन मला जे पटेल ते. तुला पटेल, पण दोन स्वतःला मीन म्हणून घेऊ नकोस. ओके तू राईट आहेस म्हणून बोल. ठीक आहे. तसं बघ, गेम सगळं खेळू, पण तुला इमोशनली कुठली गरज असेल तर मी आहे दरवेळेला. ओके. दुपारी 1:15 वाजता. राखी हे मी सगळं तुझ्यासाठी केलंय.
कधीच बोलायचं वा राखी 37 दिवस झाले 37 मी यांना कधीच असं पाहिलं नाही. स्पेशल लोकांसाठी मी ते राखून ठेवलं होतं. काय राखून ठेवलं होतं? राखून ठेवलं होतं ते राखेसाठी होतं. राखून ठेवलं होतं. हा बघ जळकुंडा बघ जलके खाक हो गया. हाईट पर्सनॅलिटी कुछ नहीं मायने रखता काम मायने रखता है काम. कुछ नाही मायने रखता हो, डिम्पल मायने रखता है डिम्पल. पुष्पा आय लव्ह यू. वैताग आलाय मला आता. स्वतः कामचं येत नाही कोणचं. दुसऱ्या शहाणपणा शिकिते ते लोक. प्रभू भेटतोय डॉन बघ बसला कसं. दाखी तुम्ही एका एकाला. हे बघा एक गाल सागरसाठी हे बघा लाल केलाय आणि एक गाल सचिनसाठी हे बघा पिवळा कर. लाल त्याचा पिवळा कर. पिवळा एक घ्या पिवळा. हो हे जास्त झालंय. हो तुमचं प्रेम जास्त दिसतोय हे बघा. अच्छा एवढं करून पण काय नाही, नाही, हे बघा तुमचंही जास्त दिसतोय. डार्क केलं तिने. ते तुम्ही बोलले म्हणून ते डबल हात मारायला लागला त्याच्यावर. इकडे सिंगल हातात झालं का? इथे सागर आणि इथे सचिन SS टॉपचा किंग आहे मी. कधी पण टॉपलाच राहणार. दुपारी 1 वाजता. सगळ्यात आधी तर मला हे क्लिअर करायचं होतं की तुम्हाला असं वाटत असेल की मी कॅप्टन्सीसाठी तुमच्याशी गोड बोलत होते तर तसं नाही आहे. मला जेन्युअनली त्यांच्या अगेन्स्ट जायचं आहे कारण ते आता खूप चुकीच्या ट्रॅकला जातात आणि काय होतं आहे ना सगळे डोकं लावतात पण क्रेडिट एक अख्खं विशाल घेऊन जातो. जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर मी आत्ता एक गोष्ट सांगते ती गोष्ट होईलच. सगळ्यात आधी तर बाल्कनी लोक आणि टोळी मिळून तुम्हाला टार्गेट करणार आहेत फॉर ॲक्टिव्हिटी. कळालं तुला? आणि मी त्यांच्याशी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की मला चुकीच्या लोकांना टार्गेट नाही करायचं आहे. सो मी प्राजक्ताला टार्गेट करणार आहे हे माझं ठरलेलं आहे आणि मी त्यांना पण हे सांगितलेलं आहे. पण असं नाही आहे की मी फायद्यासाठी तुमच्यासोबत बोलते आहे किंवा काय. जेव्हा भाऊ बोलले की त्यांचा गेम प्लॅन होता तेव्हा मी तुझा लुक बघितला. मला असं वाटलेलं की तुला तेच तसं असणार आहे मिसअंडरस्टँडिंग. सो ते तसं नाही आहे. मला फक्त एक वेळ भेटत नाही आहे की मला कधी ह्या लोकांना नडायचं आहे जो की मला कॅप्टन्सीमध्ये भेटणार होता. तुम्हीच माझी कॅप्टन्सी घालवली. पण ही गोष्ट डोक्यात ठेवा की ते लोक तुम्हाला टार्गेट करतात चौघांना. मला तुमचं गुप्त हे समजा. फक्त एवढंच की मला तुमच्याकडून एक फेवर हवा की तुमच्याकडून कोणी मला टार्गेट करू नये बस. दुपारी 1:15 वाजता. माझ्यासारखी मी माझी फेवरेट आहे. बघा मी जेवण बनवते सगळं ॲश करतात आणि बघा मी काय करते. ती सिंदूरवरून आली. हो माहिती राखी. हे बघ सगळ्यात पहिली गोष्ट तू जेवढी स्ट्रॉंग आहे ना तेवढं स्ट्रॉंग प्लेअर म्हणून पुढे यायला पाहिजेस. तुझ्या शब्दांमध्ये किंवा तुझ्या भावामधून जे काही क्रिएट होतं आहे ते तुझं कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे होतं. मी तुला सांगते जेव्हा ते मर्दानी खेळ ते जेव्हा झालं होतं ना एनिवेज जे झालं ते झालं. त्याच्यावर तुला वाईट वाटलं तर मी सॉरी पण म्हटलं होतं. सुनबाई इकडे या. तोंड घेऊन कुठे पुढे पुढे चाललायत? नाही ते कांदे कापायचे होते. एवढं शिकवलं आम्ही तुम्हाला. आमच्या घरात मंगळसूत्र घालावं लागतं लग्न झालेल्या बाईने. मंगळसूत्र कुठे? बाथरूम मध्ये ठेवलं मी विसरले. हा माफी. मंगळसूत्र विसरायची गोष्ट आहे? नाही मी आणते. नवऱ्याला बाथरूम सोडलंय. नवरा आहे कुठे तुमचा? हा इथं बसलाय. सांगायचं नव्हतं लोकांना. अब जमाने को खबर. दादा तू हिचा नवरा कधीपासून झालास? त्यांचा नवरा आहे ते. रुचिता एवढं सांगते की आपण खेळताना कुठली एक लाईन कशी ठेवून तू खेळू शकते हे तुझ्या हातात आहे. तू मला कितीही वाईट म्हणू मी तुझ्यासाठी कितीही करप्ट असू दे मी कितीही इन्स्पिरेशन नसू देत तरीही देखील मी तुला आत्ताही हेच सांगेन की रुचिता ती तेवढी पाळ चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाळ बघ बाकी काही नाही. आदर्श बायको अशी असते. थँक्यू. शिका जरा. मी पण आदर्श बायको आहे. मेकअप करून बसायचं नुसतं दिवसभर काही काम नाही करायचं. चला आता आमच्यासाठी एक चहा आणा. चहा काय नका आराम करा जाऊन. काहीतरी घ्या. मी आलोच. ओके. अरे ये सुधरा माईसींचा डोस नाहीये. सुधर. दुपारी 2 वाजता. मला खूप आवडतं फिरायला. पैशाचं अनुश्री
कुठे फिरायला जायचंय आपल्याला? बोलते गोव्याला नाही येणार आहे आमच्या बरोबर. नाही जाणार आहे कुठेच फिरायला. मी माझ्या फॅमिली सोबत जाणार आहे फिरायला. विशाल, हो बिग बॉस. ग्लो करताय आपण. बाजूला चांदणी बसली ना तर रिफ्लेक्ट होते. राईट. चांदण्यांचा प्रकाश हा सफेद असतो. आपण गुलाबी का दिसताय? त्याचं काय उत्तर देऊ? रुचिता, हो बिग बॉस. आपण ब्लश लावलाय की ब्लश होताय? लावलाय बिग बॉस. विशाल, लाजताना छान दिसताय. थँक्यू बिग बॉस. बिग बॉस मला पण लाजायचंय. इथे कोणच नाहीये जे मला लाजवेल. अनुश्री, आज गोड दिसताय. थँक्यू 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 बिग बॉस. थँक्यू. लव्ह यू. गोड तर दिसताय. तन्वी, रुसलात का? नाही बिग बॉस. एक सांगायचं होतं. बोला ना बिग बॉस. दीपाली छान दिसतायत. राकेश, बोला बिग बॉस. आपण शायरी करणं बंद केलं. काय झालं? सूर लागत नाहीयेत का? भरकटले थोडे. चला, मी करतो एक. वा. सागर इर्शाद म्हणतील तर मी बोलेन. बिग बॉस. इर्शाद. अर्ज करता हूं, मैंने उसे बार बार बालों को संवारते हुए देखा है. वाह. मैंने उसे बार बार बालों को संवारते हुए देखा है और खुद को बार बार संभल. बिखरते हुए देखा है. अरे वाह वाह. बिखरते हुए देखा. वाह 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 वाह. ते तर आज माझ्यासाठी सूट करते एकदम. बिखरते हुए देखा है. बिग बॉसच्या त्या शायरीवरनं अजून एक शायरी सुरू मला. इर्शाद राकेश. यू जुल्फे बांधा ना कीजिए. ओ माय गॉड. यू जुल्फे बांधा ना कीजिए. हवाएं नाराज हो जाएंगी. कळलं ना? फुले बोल दिया मैंने. ओ माय गॉड, व्हॉट अ डेप्थ. संध्याकाळी 4:30 वाजता. जी ओटाची ड्युटी आहे का? तुझा जीव राहत नाही का तिच्याशिवाय? हे असे कपडे घालून ओटा कसा साफ करायचा यार? पण ऐक ना, असे कपडे घालून टॉयलेट दिलं तर बापरे किती डिफिकल्ट आहे माहिती. कुल्य. हो लला. अरे चुकीच्या ठिकाणी आलीस तू. नालायक. असं थोडं पलीकडे जायला पाहिजे होतंस. नको, मी ठीक आहे इथेच. ओ ला ला. संध्याकाळी 5:30 वाजता. 6वा आठवडा सुरू होतोय. गेले 5 आठवडे बिग बॉस गेम पालटत होते, पण आता बिग बॉस वाट लावणार. वाट लागणार. राखी, जी. कन्फेशन रूम मध्ये या. नो 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 नो. बाय पाखी. भेटूयात पुढे. वहिनी. स्टॅच्यू झाली बघ ना. राखी, येस बिग बॉस. घरातला कारभार कसा सुरू आहे? बिग बॉस. घर स्वच्छ आहे? नाहीये बिग बॉस. घर स्वच्छ नाहीये, बाथरूम स्वच्छ नाहीये, किचन स्वच्छ नाहीये, भांडी स्वच्छ नाहीये, बेडरूम स्वच्छ नाहीये, काहीच स्वच्छ नाहीये बिग बॉस. कचऱ्याचा डब्बा पण स्वच्छ नाहीये. सकाळी उठून बघितलं की उंदराची लिंडी होती बाजूला, कोबीची भाजीचे छिलके होते, किती किडे होते एका कोपरा राखी. साईडला. त्या पपईच्या बिया होत्या. नो बिग बॉस. ते राखी, ओके एक गोष्ट. ओके. अख्खा महाराष्ट्र स्वप्न बघतोय या घरात राहण्याचं, पण या घराची जी अवस्था आहे, जो अस्ताव्यस्त कारभार आहे, त्याबद्दल बिग बॉसनी आता ऍक्शन घ्यायचं ठरवलं आहे. कारण पाणी डोक्यावरून गेलंय. हो. आणि ती ऍक्शन होणार आहे आपल्यावर. माझ्यावर? हो हो. बिग बॉस मी काय केलंय? आपण या खेळातल्या सगळ्यात सिनियर आहात. हो, त्यात माझी काय चुकी बिग बॉस? आपण घरात असून सुद्धा जर घरात हेच सुरू असेल हे बिग बॉस. तर आपला घरात राहून उपयोग काय? बिग बॉस मी खूपच ट्राय केलं बिग बॉस. माझे सगळे रूप आणत होते राखी, हळू. बिग बॉसनी ठरवलंय जर असंच होणार असेल
तर आपली या घरात जागा नाही. सदस्यांना मस्करी वाटतीये. मी दाखवतो काय होणार आहे. टीम, राखी यांना बाहेर काढा. थांबा 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 थांबा. नाही प्लीज नाही मला राहायचंय. नाही. तिला काढलं म्हणजे कशावर गेली? या घराचा कारभार सांभाळणं आता आपल्याला जमेल असं बिग बॉसना वाटत नाही. घरात अशांतता निर्माण झालीये. वादविवाद होत आहेत आणि प्रचंड गोंधळ उडतोय. त्यामुळे आता या घराचा कारभार सांभाळायला बिग बॉसनी बोलवलंय थेट तंटापूरचे महाराज तंटोजीराव भानकुदळे यांना. पण तंटोजीराव महाराज यांच्या अखत्यारीत बरीच राज्य आहेत. त्यामुळे त्यांना सगळीकडेच लक्ष देता येत नाही. आणि म्हणून तंटोजीराव भानकुदळे महाराजांनी निवडलाय त्यांचा उत्तराधिकारी, जो या घराचा कारभार हातात घेईल. कुठे राखी, तंटोजीरावांनी या घरावर आपला हक्क सांगितला आहे आणि तंटोजीरावांनी उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे राखी यांची. राखी, येस बिग बॉस. सिंहासन अधिग्रहण करा. कहर करणार आहे आता. घरातील सर्व सदस्य आणि राखी पुढील कॅप्टनची निवड होईपर्यंत या घरावर तंटोजीराव भानकुदळे यांच्या उत्तराधिकारी म्हणजेच राखी यांची सत्ता असेल आणि उर्वरित सदस्य राखी यांची प्रजा असेल. घराचे माजी कॅप्टन सागर तंटापुराच्या दरबारात या आणि राखी यांचा राज्याभिषेक पार पाडा. राज्याभिषेक म्हणजे अनएंडिंग लव्ह स्टोरी. कसम. बाय बाय. क्राऊन. उत्तराधिकारी राखी सावंत की जय. उत्तराधिकारी राखी सावंत की यावे. उलटी झाली का दिसती? अरे खोल उत्तराधिकारी राखी सावंत पधार रहे हैं. मला ते सांगा, मला डोळे बंद करून कोपऱ्यात कोणी मारलं होतं? मारलं का तुम्हाला? हो, मला अंधारात कोणी मारलं डोळे बंद करून. ते आम्हाला मारलं. मी घाबरली हे स्वतः. घाबरू नका. मला मारलं तिथं. आता तुमची आहे राणी सरकार. काम करता. तुम्ही घाबरू नका. या. कडक आहे मी खूपच. बघा. हो दिसतंय ते कडक एकतर आहे. कडक आहे. हे असं नसतं, पण तुम्ही असं नसतं व्हा. या असं ऐकावं लागणार. मी तुमचा सेनापती आहे. या बस. मला 2 लोक घेऊन गेलेले मारलं मला खूपच. मारलं. संध्याकाळी 7:15 वाजता. रात्री ते वॉचमॅन काय बोलतात? जागते जागते रहो. रहो. जागते रहो. रानी के भरोसे मत रहो. एंटरटेनमेंट. ओ साबजी. राणी सरकार आपल्याला काहीतरी दाखवायचंय. दाखवा. या. हे काय आहे? हे असं कसं कोणाचं आहे हे सगळं? कपडे सुकवतात. मला प्रेशर आलाय. पहिला तुम्ही तिकडे जावा. माझा दंडा पकडा. हे बघितलं तर भलतच. तिचा अलग परफॉर्मन्स चाललाय तिथे. एक पण कॅमेरा नाही तिच्यावर. तिचं 24/7 चालू असतं. संध्याकाळी 7:30 वाजता. होय, हॅलो. काय करतोय? बसा. हम यहाँ क्या करते हैं? तुम इधर का उधर लेके जाओ. उनको दे दो.
राकेशजी सगळे क्लीन करतायत, जरा आपण पण थोडा हात लावा. थोडा तुम्ही पण बघा कुठं काय कचरा आहे. आपला महल एकदम क्लीन पाहिजे. बोलो महारानी की जय हो. महारानी की जय हो. हाँ बोलो जागते रहो. जागते रहो. रानी के भरोसे मत रहो. अरे नाही सॉरी. तिने जरा स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. एक मजाक बनवून घेते ना स्वतःचा. मालिश. रात्री 9 वाजता. उलटणार आहे का डोक्यावर आपल्या. वाव, सिंहासन तुमचं सिंहासन. जावं लागणार आहे. वाह. तंटापूरचे महाराज तंटोजीराव भांडकुदळे यांनी राखी यांची आपली उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. कारण तंटोजीराव जितके पराक्रमी आहेत तितकाच त्यांचा राजकुमार आळशी आहे. या राजकुमाराने म्हणजेच झोपकुमाराने आपल्या याच आळसामुळे तंटोजीरावांचे अर्धे राज्य गमावले आहे. झोपकुमार राजवाड्यात काहीच करत नाहीत, खातात पितात आणि 6-6 महिने झोपून राहतात. या राजकुमारासारखेच बिग बॉसच्या घरात देखील काही सदस्य आहेत जे गेले 6 आठवडे झोपूनच आहेत. आता वेळ आली आहे अशा झोपकुमारांना झोपेतून खडबडून जागा करण्याची. म्हणजेच जे सदस्य या खेळात काहीही योगदान देत नाहीत, ज्या सदस्यांची या खेळात कोणतीही रणनीती नाही, परिणामी ज्या सदस्यांचे या खेळात अस्तित्वच नाही, अशा झोपी गेलेल्या सदस्यांवर नॉमिनेशनची बादली रिकामी करून त्यांना या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करायचे आहे. प्रत्येक सदस्याला वरील निकषाच्या आधारे प्रत्येकी 2-2 सदस्यांची नावे झोपकुमार म्हणून कारणांसह जाहीर करायची आहेत. झोपकुमार म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सदस्यांना नॉमिनेशनच्या बादलीला सामोरं जावं लागणार आहे. प्रक्रियेअंती झोपकुमार ठरलेले सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट होतील. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 9:15 वाजता. नॉमिनेशन कार्यातील पहिले सदस्य आहेत अनुश्री. या टास्कमध्ये बादली खेचण्यासाठी विशाल आणि रोशन आपली गरज लागणार आहे. तंटापूरचे बलवान सदस्य आहात आपण. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे प्राजक्ता. करण आणि प्राजक्ता या दोघांची जोडी होती आणि त्यांच्यामध्ये कनेक्शन होतं, एक कम्फर्ट झोन होता. एकमेकांवरती होल्ड असल्यामुळे गेम दिसून येत नव्हता. पण जेव्हा करण एविक्ट झाला त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की तो एक होल्ड आता सुटलाय, तर प्राजक्ता थोडी खुलेल, सगळ्यांसोबत बसेल, मिक्स होईल. पण आज दिवसभरात मी हे नोटीस केलं, ती एकटीच होती, शांत होती. सो मला ती झोपकुमार वाटते. तिची या खेळात काहीच रणनीती नाही आहे आणि या खेळात योगदान नाही आहे. पहिली गोष्ट तर हे की त्याला इमोशन्स म्हणतात. कोणी आपल्या जवळचा जातो तर तुम्ही डाऊन होता, तर एक दिवस कोणालाही लागतो नॉर्मली, आणि तो मी एक दिवस हक्काने घेतला आहे नॉर्मल व्हायला. योगदान तर मला माझी ऑडियन्सच सांगते दरवेळी वाचून, आणि जेव्हा ऑडियन्सला वाटेल की माझं योगदान नाही आहे त्यांचा निर्णय सराखोपर राहणार. तिसरं हे की रणनीती सगळ्यांनाच सांगायची नसते, कारण ते एका प्लेयरसाठी वीकनेस ठरू शकते, आणि अशा लोकांना जे पलटतात आणि इकडचं तिकडे मत आपलं बदलतात, अशा लोकांना तर मी आपली रणनीती कधीच सांगणार नाही. ठीक आहे बिग बॉस, मी प्राजक्ता यांना नॉमिनेट करते. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे सचिन दादा. विशाला बोलू एक मिनटं. नो ट्रस्ट ऑन हर एनीमोर. मागच्या आठवड्यात सुद्धा तो डेंजर झोनमध्ये होता. गेल्या 6 आठवड्यांमध्ये सुद्धा त्यांनी काही मुद्दे उचलले, पण ते चुकीचे उचलले. मला असं वाटतंय की तो ह्या घरातला एक झोपकुमार आहे. सोबतच त्याची काहीच रणनीती नाही आहे आणि घरात योगदान पण कमी आहे, कारण तो कंटिन्युअस सागरदादा सोबत असतो. सो मी त्या कारणामुळे ऍक्च्युली परवा मला ती खूप कॉन्फिडन्सली सांगत होती की तू जाणार नाही. न जाण्याचं कारण तिच्या नजरेमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी असेल माझ्या बाकीच्या जाणाऱ्या लोकांपेक्षा. हेच खरं म्हटलं तर माझं उत्तर आहे. सोबत जे अजून 2 लोक होते तर ते तुझ्यापेक्षा सुद्धा कमी दिसतात. बरोबर हे होतं, त्याच्यासाठी मी तुला म्हणत होते की तू जाणार नाहीस. ठीक आहे, तो तुझा व्ह्यू आहे. बिग बॉस, मी सचिन दादांना नॉमिनेट करते.
रात्री 9:30 वाजता. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे रुचिता. रुचिता यासाठी त्यांना असं वाटतंय की आपण आवाज वाढवल्यावरच गेम खेळला जातो, त्याच्या पलीकडे त्यांची कुठली स्ट्रॅटेजी नाही आहे. विशाल जसं म्हणेल तसं ते वागणार, तसं चालणार. त्यांनी सांगितलं तर मग अपशब्द आपण टाळणार आणि ह्याच्या पलीकडे त्यांचं काहीच योगदान नाही आहे या घरात. मला असं वाटतं की ह्यानंतर तरी त्या स्वतःची काहीतरी स्ट्रॅटेजी, रणनीती काहीतरी घेऊन येतील आणि काहीतरी बदलाव आणतील अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी रुचिताचं नाव घेते. तर आता मला ह्या डिफेन्समध्ये हे बोलायचं आहे की कोणीतरी आजच सकाळी माझ्याकडे येऊन हे मला बोललं होतं की तू खूप एक स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आणि तू एक खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे. तर जर का माझं योगदान नाही आहे तर मी स्ट्रॉंग कशी आहे. त्यांच्या गेममधून 2 आठवड्यातून जर का रुचिता हा शब्द जर का काढला तर ह्यांचा गेमच नाही. हाच आहे यांचा अहंकार. हाच आहे यांचा अहंकार. जर का कुठलेही मुद्दे असतील तर त्यात रुचिता आधी असायला हवी, मगच त्याच्यामध्ये. मला काही इंटरेस्ट नाही तुझ्यात. प्लीज तू कसंही वागा, कसंही बोला, म्हणजे मला हे लॉजिकच चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन आणा, एक्सप्रेशन आयुष्यभर देत मला पूर्ण ग्राउंड ओपन आहे. पूर्ण उभा आहे, कसंही बोलायला, कोणाशी कसंही व्यवहार करायला तुम्हाला ग्राउंड ओपन आहे. आणि राहिला प्रश्न विशालचा, तर विशाल मला इथे सांभाळायला नाही आलाय. हे सगळं दिसतं. मला काय सांगेल, सगळं किती ऐकायचं आणि मी त्याचं किती नाही ऐकायचं, हा शहाणपणा मला कोणीही पाजळू नये. आणि ह्या 2 तोंडी डबल ढोलकी माणसांना मी एवढंच सांगते, जर का मी झोप कुमार असेल तर माझ्या इथं येऊन मला मक्खन पट्टी लावू नका की तू खूप स्ट्रॉंग आहे आणि मी मला कुठली स्ट्रॉंग कॉम्पिटिटिव्ह लावलेली नाहीये. मी तुला सांगितलं की तू खेळू शकतेस, तू चांगलं खेळ. झालं असेल तर पाणी प्लीज, पाणी प्लीज. पाणी टाका. एवढंच येतं, एवढंच येतं. मी ऍक्टर आहे. आय ऍक्टर मॅन, आय ऍक्टर. मला ऍक्टिंग येते. जागेवर बसा, जागेवर बसा. झालं, जागेवर बसा. चला आता या पोपटानी तोंड बंद करून चला बसा तिकडे. चला पोपट, पुढचं नाव घ्या. ओ ग पोपट, चल पोपट, चल पोपट. मैना बसा तिकडे, बसा तिकडे, लाकडावर बसा आणि बाजूला गुट्टुरगु गुट्टुरगु करा. चला जळतीये, गुटुरगु करेल तर चुटुरचू करेल. जळतीये, खूप झाला. माझ्या गुटुरगुवरती तुझंच लक्ष आहे. आशा करून नजर करून बघतोय. मला जे करायचं ते करा, तुला जे करायचं ते करा. तुला अजिबातच घाबरत नाही. तुला मी नॉमिनेट आहे. मला उद्या मी राहते की नाही. हे होतं तुझं. मी नॉमिनेटेड होते. आता मला जेव्हा काढायचं असेल ना तेव्हा मी निघेल. मला पुढचं नाव घ्यायचंय. मला इन्फॉर्मेशन घ्यायची गरज नाही. बसा तिकडे. तुझं ऐकायला मी आलेलं नाहीये. मला माझं काम करायचं. मला इथे बोलवलं. माझं काम मला जे करायचं ते करायचंय. तुम्ही बसा आता. चल. माझं दुसरं नाव आहे सचिनजी. गेले 6 आठवडे सचिनजी हळूहळू आपला गेम खेळतायत. पण बाल्कनीमध्ये जेव्हा एकत्र आपल्या ग्रुप बरोबर आले त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपली गेम तो तिकडेच आहे, त्यांच्यामध्येच कुठेतरी आहे आणि त्यांच्यामध्ये जर खेळण्यानेच मी पुढे जाऊ शकतो. दुसऱ्याला बघायचं आणि मग ते करायचं. मला खाली यायचं आहे म्हणून मी जॉगिंग करणार. मला तिथे जायचं आहे, सागर कशाला हवा आहे तर आम्हाला बाथरूममध्ये जायला सागर हवा, मग बाथरूममध्ये सागरबरोबर जायचं. स्वतःचा इनपुट, स्वतःचे मुद्दे कुठेच नाही आहेत. दुपारी वेळ मिळाला तर ते झोपतात सुद्धा. तर ते न झोपता जर त्यांनी काय मी पुढे करू शकतो ह्याच्याबद्दलचा विचार केला तर आय थिंक मला असं वाटतं की त्यांना सपोर्ट होईल पुढच्यासाठी. म्हणून मी सचिनजींचं नाव घेते. निकष असे पाहिजे की कुठेतरी पटले पाहिजे ना. हे कोणते किती ते बसतो आणि बाथरूम मध्येच वेळ जातो. तुम्ही जाता नाही का बाथरूम मध्ये? बाथरूम मध्ये माझ्या बरोबर असतो. तुम्ही मला एक सांगा, त्या दिवशी आपण तुमचं माझं आणि आयुषचं बोलणं चाललं होतं. मी आयुषला सांगत होते की आयुष तू हे गेम खेळला नाही पाहिजे होता. तुम्ही काय बोललात? काय तो या आठवड्यात दिसला नाही म्हणून त्याला ते गेम खेळणं महत्वाचं होतं. अरे तुम्ही मित्र ना त्याचे, मग मित्र काय सांगतो? आता तुम्ही काय एक घेतला पाहिजे त्यांनी. एक मिनिट ताई, महाराष्ट्राला पटेल असे पॉइंट द्या. ते आयुषचा विषय. अरे माणूस एकमेकांमध्ये प्रोत्साहन नाही देणार तर काय त्याला मागे नको, तू करू नको हे, तुला लागले म्हणजे कोणासाठी? तुम्ही 3 मित्र एकत्र आहात. करणला वाचवण्यासाठी तुम्ही त्याला खेळायला सांगितलं. आम्ही कोणासाठी खेळलो, का खेळलो, कशासाठी खेळतोय आणि तुम्ही कोणासाठी खेळताय ते पण विचार करा थोडासा. नंतर या गोष्टी मी माझ्यासाठी खेळते, मी कोणासाठी नाही खेळते. किती तुमच्यासाठी खेळताय. पण एकच म्हणणं आहे की अरे
मला प्रेक्षक माझा पाहत. जो आहे ना तो विचार अरे प्रेक्षक ऐकून पण करेल घेता ना. नाही अरे. मला प्रेक्षक घेऊन जातील ऐकून रे. घ्यायची क्षमताच नाही प्रेक्षक घेऊन यांच्यामध्ये. जातील. मी पुरे पॉइंट झाल्यानंतरच मी बोलतोय ना. तुम्ही आता एवढे निकष दिले 65. हे महाराष्ट्र पाहतोय ना की या गोष्टीमध्ये किती अर्थ आहे आणि किती काय बेअर्थ आहे म्हणून. बाल्कनीत बसतो. अरे तुम्ही पण हे कोपरे सांभाळूनच बसताय ना, पण आम्ही कधी बोललो नाही की येऊन जाऊन तुम्ही इकडे बसता आणि बाथरूमचा विषय काढताय. बाथरूम मध्ये का काही 2 भांडे लावले की सागर भाऊ तुम्ही इथे बसा, मी इथे बसतो. गुड वन. महाराष्ट्राला चांगलंच माहिती आहे नॉमिनेशन मला माहिती आहे कोणत्या पद्धतीनं चाललंय, कशा पद्धतीनं जातंय. अरे यार. रात्री 10 वाजता. मी पहिल्यांदा नॉमिनेट करतो दीपालीला. बरं झालं बाबा सुरुवात केलीस. भाऊ जे पहिल्यापासून म्हणत आलेत की अपशब्द वापरू नका, दर आठवड्याला म्हणत आलेत, पण त्या धक्क्यानंतर किंवा ब्रेकच्या मध्ये लगेच त्यांनी रुचिताची लायकी काढली, तर ते मला भयंकर म्हणजे आत्ता जस्ट मुद्दा झाला आणि लगेच त्यांनी लायकी काढली, तर ते मला कुठेतरी पटलं नाही. आणि दुसरा त्यांचा स्वतःचा गेम असं दिसत नाही आहे की ते कोणाच्या तरी मागे उभं राहून ते खेळतायत असं दिसतंय. आणि दुसऱ्यांच्या मध्ये ते बोलताना खूप दिसलं मला. म्हणजे सकाळचा मुद्दा राखी यांच्यामध्ये त्या मजा मस्ती चालू होती, धक्का बिक्का देणं चालू होतं, तर त्या दोघांचा मुद्दा होता आणि मध्ये मध्ये तो फार मोठा मुद्दा होता काहीतरी असं मला वाटलं नाही. प्रत्येक वेळी होतं हे असं माझ्या नजरेत आलं, त्यामुळे मी त्यांना नॉमिनेट करतो. बरं झालं मला ओझं कमी झालं सागर. मला खूप टेन्शन होतं की उद्या जाऊन मी तुला नॉमिनेट कसं करू. माझं ओझं मी हलकं केलं झालं. म्हणून तू करणार आहेस का? जेणेकरून मी मला केलं म्हणून नाही, तू नाही, करणार. तू केलं म्हणून नाही, तू केलं म्हणून नाही. लिस्ट मध्ये आहेच, आज ना उद्या कधी ना कधी होणारच येणारच आहे ते, होताच. हो. पण तू आज पहिला तू हंडा फोडलास, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि चांगलं झालंय आणि ते मी एक्सेप्ट करते आणि Thank तू करा. दीपाली थँक्यू सो मच. येस. मस्त हे बघ. सिम्पल आहे, स्लो. गुड गुड गुड. माझं दुसरं नाव आहे आरबी दादा. आरबी दादाशी खूपच छान आतापर्यंत होतं, मस्का वगैरे अजिबात लावत नाही आहे. पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं, जे मी पटकन सांगतो, उगाच त्याला आगापीचं काही लावत नाही आहे, की कॅप्टन झाल्यानंतर मी तुझ्याकडे सतत येत होतो की काय कसं चालू आहे, काय सजेशन्स आहेत का नाही आहेत, काय आहेत. तर त्यावेळी तू काही बोललं नाहीस. पण कॅप्टन्सी संपल्यानंतर तू नको ते मुद्दे उखाडत होतास आणि नको ते मुद्दे काढत होतास. त्याचं कुठेतरी खूपच वाईट वाटलं. कारण यार मला खरं सांगू तर गेम मला अजूनही कळत नाही की ज्या गोष्टींचा तुला आधी त्रास होत होता त्या गोष्टींचा आता त्रास होत नाही. ज्या गोष्टींच्या अपोज तू होतास त्या गोष्टींच्या आता अपोज नाही आहेस. त्या गोष्टींना तू फॉर आहेस असं मला नेहमी दिसलं. मला अजूनही असं वाटतं की तू कोणाला तरी पुढे ठेवून स्वतःचा गेम खेळतोस. म्हणजे तू मागे फ्रंटला येत नाही आहेस असं मला नेहमी वाटलं. एवढंच आहे. आणि तू येतोस? हो, तू येतोस असं तुला वाटतं? हो. बरं, पण तू मला येतोस असं दिसतच नाही. काय काय मुद्द्यांवर येतो आणि जातो. हो. तर तुझं येणं जाणं असतं. असं तू आत्ता मांडतोयस की जे आत्ता मला वाटतं की फिजूल मुद्दे आहेत तुझे, की ज्या रूल बुकच्या प्रमाणे मी त्या ढाच्यामध्ये आत्ता बसतच नाही आहे. पण तरी तुझं म्हणणं असेल तर मी ठीक आहे, तेरा डिसिजन सर राखो. पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. थँक्यू दादा. तर आत्तापर्यंत मला वाटत नाही की मी कुठेही मागे पडलो किंवा कोणाच्या खांद्यावरनं बंदूक ठेवून मी खेळतोय. कारण की जी स्ट्रॅटेजी मी करतोय ते मी सरळ येऊन करतोय. माझ्यासाठी कोणी बोलत असेल तर मी त्यांना सांगत नाही की माझ्यासाठी तुम्ही बोलताय. एकंदरीत मला वाटतंय की तू तुझ्या स्पाईनवर आत्ता खरा उतरलेला नाहीयेस. मला हे सगळं स्पाईनलेस कॅरेक्टर वाटतं बेसिकली. ओके. रात्री 10:15 वाजता. माझा पहिला सदस्य आहे प्रभू जेव्हा इथे आला पहिल्या 2 आठवड्यात मला तो खूपच एंटरटेनिंग वाटायचा. हे 2 आठवडे त्याने केले आणि मग कुठे जाऊन त्याचा गेम फ्लॅट झाला. तो फक्त अंडी, साखर आणि चहातच राहिला. ते सगळे लोक तिच्या मागे बोलत आहेत, मी समोर बोलतोय की तो काहीच नाही करत आहे. या आठवड्यात पूर्णपणे तो दिसलाच नाही. पण या वीकला पण मी त्याला बोलू इच्छितो की यार तू जसं पहिल्या 2 वीकमध्ये काहीतरी करत होता ना तसं जर केलास तर तुला महाराष्ट्र वाचवेल. नाहीतर भावा घरी जा. आय मीन इथे दुसरे लोक आहेत जे काय ना काय करून आपलं गेम अप करतायत. तर तू नाही केलंस तर प्लीज घरी जा. तर मला हे बोलायचं आहे
तर मग अंडे साखर हे समजा काय बिग बॉसने दिलंय, हे कोण आहेत मला अंड्याहून आणि याच्याहून मला टार्गेट करणार? फर्स्ट पासून पहिल्या आठवड्यापासून मी नॉमिनेशन होतोय वीक म्हणून कोणी पण येतोय वीक म्हणतोय. मला पब्लिक सेफ करते नाही, मी डेंजर झोन मध्ये गेलो, भले इथं कोणाला वाटत असून याची कमजोरी याची हाईट हे ते, पण मी तसं काहीच नाही. तुम्ही बोललानी बुद्धीने स्ट्रॉंग असतात बोलानी याच्यानी, पण मी बुद्धीने स्ट्रॉंग आहे. माझा काहीतरी गेम दिसतोय म्हणून तर पब्लिक मला वोटिंग करतील, मला वाचवती. जे काय घरी पाठवते महाराष्ट्र आई माझी पब्लिक आई, त्याला जर मनात आलं तर मला पाठवते आणि तुमच्या हातात काय नाही. चला पाणी टाका. बिग बॉस खरं सांगितलं तर खरंच माझ्याकडे आज दुसरं नाव नव्हतं, पण आता आहे. म्हणून मी दीपालीला इथे बोलवणार आहे आणि दीपाली मला बोलू देणार तर मी बोलणार पण आहे फॉर अ चेंज. आणि युजली बिग बॉस या घरात मी कोणाबद्दल काहीही बोललं ना तर मी एक्सप्लेनेशन देत नाही, पण मी दीपालीला जाऊन एक्सप्लेनेशन दिला बिग बॉस, कारण एक कनेक्शन होतं खूप वर्षांचं, म्हणून मी तिला एक्सप्लेनेशन दिलं, नाहीतर मी देत नव्हतो. आणि खरं मांडण्यामध्ये ते जे वाक्य आहे ते मी तिला खाली पाडवायला किंवा त्या संदर्भात अजिबात बोललं नव्हतं. मला इंडियन डस्की गर्ल्स आवडतात आणि ते माझं मत आहे, स्वतःचं चॉईस आहे, आणि हेच त्या सेंटेन्समध्ये बोलत होतो. मला एक्झाम्पल द्यायचं होतं की कॉमन त्यांचं कलर तसं असतं, त्यांचं काही त्यात कॉन्ट्रीब्युशन नसतो, ते पैदा तसं होतात. आणि लंडन किंवा US तुम्ही गेलात तर दर एक मुलगी तशीच दिसते, हे एक्झाम्पल होतं. तिला खाली पडण्याचं तर नव्हतं, तिला जाऊन ते एक्सप्लेन केलं आणि मला असं वाटलं त्यानंतर ते तिथे समाप्त होणार. पण आजही तिने ते आणलं, प्रत्येक चिंगमसारखं ते खेचत मला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि मग पण रुचिताला जेव्हा ती बोलते ती माझं नाव घेते, मला कळत नाही का इथे सगळे जे आहेत ते रुचिता जेव्हा येतं तर रुचिता विशाल बोलतात. आता मी सगळ्यांसमोर बोलतो, मला ती आवडते, ती मला आवडते हे मी सगळ्यांसमोर बोलतो. ओके, माझ्यात हिंमत आहे एक कॅमेरावर बोलायची आणि मला त्यात काही भीती नाही आहे. ती मला आवडते. आता ती मला आवडते, आमचं रिलेशन काय आहे, आम्ही काय करणार, 15-16 वर्षांचा फरक आहे, मला जबाब नाही द्यायचं आहे कोणाला, ते माझं आणि तिच्यामध्ये आहे, आम्ही डिसाईड करणार. तर दीपाली प्रत्येक गोष्टीत रुचिता विशाल मागे जाते, रुचिता विशालचं ऐकते, त्यात काय प्रॉब्लेम? माणसांना रिस्पेक्ट द्या, वस्तूंना यूज करा. इथे उलटा होतंय, वस्तूंना रिस्पेक्ट देतोय आणि माणसांना यूज करतोय, ते नका करू या घरात. ठीक आहे, बस हेच आहे. हॅलो, हो, फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही एक्सेप्ट केलंच ते जे काही आहे. आणि माझी अपेक्षा ही आहे की ह्या गेम नंतर सुद्धा, बिग बॉस नंतर सुद्धा हे चालू ठेवावं. तो आमचा असं नको की नुसतं बिग बॉसच्या घरापुरतं मर्यादित ठेवू नका. मी बोलते मला बोलू द्या, मला बोलू द्या. माझी वेळ आहे, माझी वेळ आहे. मी मध्ये बोलले नाही ना, मी बोलले नाही ना मध्ये, मला काय करायचं, मी मध्ये बोलले नाहीये ना, मी शोच्या बाहेर चालवणार का नाही चालवणार, मी बोलले नाहीये ना, मी आता बोलते ना. माझी प्लीज राणी साहेबा, माझी वेळ आहे, मला बोलायचं, तिला बंद करायला सांगा तोंड. राणी साहेब पण मला थांबवू माझी वेळ आहे, तिची वेळ नाहीये. माझं नाव घ्यायचं नव्हतं. मग बिग बॉस मला बोलायचं, या मध्ये बोलतात, यांची वेळ इथे नाहीये. माझी जी आणि ह्या मध्ये बोलतात, रुचिता तुम्ही बघा काय करायचंय ते. बोलू दे तिला ना, ऐकूया आली ना. मोठी. तिने ऐकलं, आपण पण ऐकूया. मी मोठीच आहे आणि मी मोठीच राहणार आहे. रिस्पेक्ट देऊया. बोल तर तुम्ही एक्सेप्ट करताय सगळ्यांसमोर, तर मी कॉंग्रॅच्युलेशन म्हणते. आणि माझी अपेक्षा आहे ती की विशालनी तुझ्याबरोबर तसंच राहावं पुढे, पण इथे नुसते या घरापुरतं तेवढ्यापुरती नाही राहावं. याच्यात काय वाईट आहे? ऍब्सोल्युटली. हे जे एक्सप्रेशन आहे ना, प्लीज तुम्ही जाऊन घेऊन ना आतमध्ये बसा, नाही तर परत भाऊ ना पुढच्या आठवड्यात आतमध्ये जाऊन बसवा, बाथरूम मध्ये बसवते. अरे पण ती काय करते, रुचिता, तिला बोलू दे. दुसरी गोष्ट विशाल, ज्या दिवशी फर्स्ट डे जेव्हा इथे टास्क चालला होता, मी रुचिताला आजही म्हटलं, ते तू बघत होतास तरी तू त्याच्यावर रिॲक्ट नाही झालास. दुसऱ्या दिवशी जेव्हा आमचं किचनमध्ये भांडण झालं तिथे जेव्हा झालं, त्याच्यानंतर मी तुला बोलत, त्याच्यानंतर तू रिॲक्ट झालास आणि तिला जाऊन सांगितलंस की हे करू नकोस. माझी अपेक्षा ही आहे तुझ्याकडनं की मी नाही सांगत आहे की तू तिला शिकव, पण काय करायला हवं आणि काय करायला नको हे तू सांगू शकतोस. तुला असं वाटतं ना की ती तेवढी पॉवरफुल आहे, मग ती तशी दिसेल, अशी माझी अपेक्षा आहे. बस, तुला टाकायचं टाक.
रात्री 10:30 वाजता. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे प्राजक्ता. हे सांगताना मला खूप वाईट वाटतंय ॲक्च्युली. प्राजक्ता मला पर्सनली खूप आवडते. मला प्राजक्ताचा गेम, इंडिव्हिज्युअल गेम असा कधीच दिसला नाही. ती फोरफ्रंटमध्ये येऊन खेळणारी प्लेयर नाही आहे. एक ओव्हरऑल तिची एक जर्नी जी पाहिली आहे मी आत्तापर्यंतची, त्याच्यामध्ये मला एक ग्राफ दिसला नाही. आणि या शोमध्ये प्रत्येकाचा ग्राफ दिसणं खूप गरजेचं आहे. तिचं बोलणं पण मला मुद्दा तिला आवडत नाही, भांडून बोलायला. मुद्दे असतील तर शी विल लाईक हा गेम हे असं असतं का, ओरडून बोललं तरच बिग बॉस होतं का वगैरे. पण तसं नाही मला म्हणायचं आहे. एक आपले मुद्दे पण तुम्ही एका स्टाईलने टाकू शकता, पण फोरफ्रंटला आल्यावरच तुम्हाला ते मुद्दे टाकू शकाल तुम्ही. एक समवेअर त्यांचा एक त्रिकूट जो झाला होता तो समवेअर मला त्यांचा गेम प्लॅन कळला नाही. येस, ते प्लॅनिंग करत असतील, लोकांबद्दल बोलत असतील, पण ते कधीच समोर आलं नाही. कधीच असं वाटलं नाही की वाव काहीतरी घडतंय. तेव्हा पण जेव्हा आम्ही एक डील करायचं होतं तेव्हा ती माझ्याकडे जस्ट आली चालत आणि तिने सांगितलं की तू हिला हे कर, तू ह्याला हे कर, तुला हे कर, हा डील झाला. तर बेसिकली डील असे होत नाहीत प्राजक्ता. सांगून तो माणूस फक्त हो नाही म्हणेल, पण इनसाइड मी कन्व्हिन्स नव्हतो. मी तेव्हा त्यातपुरतं मी तुला हो नाही म्हटलं. रणनीतीचे प्लॅन्स असे होत नाही. यू हॅव टू स्ट्रॅटेजाइज एव्हरीथिंग. त्याच्यामुळे तिला मी इथे बसवलं अनफॉर्च्युनेटली आज. आरबी आपल्या गोष्टींना मागच्या 5 आठवड्यात खूप कॉन्ट्रॅडिक्ट करत आला आहे. आपल्या स्टँड्सला सुद्धा. मला नेहमीच तू म्हणालायस की मी तुला टॉपचे कंटेस्टंट बघतो वर्सेस तू मला नॉमिनेट करणं मला नाही कळत आहे. भांडणं आणि ओरडाडी मला कधीच आवडणार नाही या गेमच्या शेवटच्या दिवसपर्यंत, जेव्हापर्यंत मी आहे. मला नाहीच पटणार आहे ते. आणि माझं हाच मत राहणार आहे की हे एक जे टेस्टिमोनियल बनून लोक येतात की तुम्ही खूप भांडा आणि खूप ओरडा तर तुम्ही दिसाल, हे माझ्यासाठी करेक्ट नाही आहे. आणि सरळ जाऊन बोलणारी मी व्यक्ती आहेच आणि नेहमी राहणार. हा माझा गेम आहे. माझा गेम जेन्युनिटी आहे, माझा गेम एम्पॅथी आहे आणि माझ्या या गोष्टीलाच अप्रिसिएशन मिळून मला नेहमी वाचवलं जाते. तर आय होप की ऑडियन्स मला यावेळी पण वाचवेल. अनफॉर्च्युनेटली मला परत सचिनचं नाव घ्यावं लागतंय. पहिल्या दिवसापासून सचिन भाऊ फिगर आउट करत होते. ॲज अ प्लेयर मला त्यांचा गेम मला कळला नाही. झोपणं किंवा बाथरूममध्ये बसणं किंवा नॉट बिईंग अ ट्रू प्लेयर, की ऑडियन्सना जे इंटरेस्टिंग आपल्याला दाखवायचं आहे एका शोमध्ये, ते फोरफ्रंटवर येऊन कधीच ते मला तरी जाणवलं नाही की आले. मी खरं म्हटलं तर माझ्या बाबतीतचे नॉमिनेशनचे मुद्दे मी हसल्यावर घेतोय. कारण काहीतरी बोलण्याला, त्या मुद्द्याला काहीतरी अर्थ तथ्य पाहिजे. हा मुळात बालिशपणा आहे. असे पण व्यक्ती आहे की तुम्ही नॉमिनेट करू शकता, पण मुळात त्या गोष्टीसाठी कदाचित तुमची हिंमत नसेल किंवा मी चांगला गरीब पोऱ्या सापडून राहिले, कायम गेलेच टार्गेट करायचं म्हणून. मी तसंच आहे. नाही, खरंच नाही तसं. मी गेमच्या प्रमाणे बोलतो, बाकी काही नाही. मला तुम्हाला दिसलं नाही दिसलं, मला त्या गोष्टीचा काहीही फरक नाही. रात्री 11 वाजता. माझं पहिलं नाव आहे अनुश्री. निकषाप्रमाणे झोप कुमार अनुश्रीवर व्यवस्थित सूट होतं आहे मला असं वाटतं आहे. कारण सर्वात शेवटी आजचा दिवस सोडून कोणी उठतं आणि तयार होतं ते अनुश्री असते. आणि ओव्हरऑल तिचं पूर्ण दिनचर्यात पण जी बॉडी लँग्वेज असते किंवा ती जशी आरामात चालते त्याच्याने ती पूर्ण आळस फैलवत चालत असते आणि ती स्वतःच हे सांगते आणि ॲक्सेप्ट करते की मी आळशी आहे. दुसरं नाव मी तिला पलटू कुमार देणार आहे. कारण कधीही आपल्या शब्दावर ती राहिली नाही आहे आणि अविश्वास हे तिने कमवला आहे. कारण या घरात आपण फक्त गेम खेळायला आलो आहेत असं माझं मत नाही आहे. नाती कमवायला, कारण हे घर लोकांनी बनतं आणि लोकांमध्ये नाती असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते तिने नाही कमवले आणि तिच्या अविश्वासामुळे ती कमवू शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं की मी अनुश्रीला नॉमिनेट करेन. अविश्वास ज्याच्याबद्दल तू बोलतीयस, मला असं वाटतंय की ते फक्त माझं तुझ्याच बाबतीत होतं. इथे कितीतरी अशी लोक आहेत जी लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देत नाही. आणि जे तू म्हणतेस नात्यांचं, की हा गेम आहे, 3 महिन्याच्या पिरियडमध्ये आपण कोणासोबत इतकं कनेक्ट नाही होऊ शकत. नातं बनायला खूप दिवस लागतात. महिन्याभरात नाती नाही बनत, बाल्कनीत बसून नाती नाही बनत. मी उगाच मनात काहीतरी वेगळं असतं आणि तोंडावरती सांगायचं अरे मी तुला खूप मानते
आहे, माझं खूप जीव आहे तुझ्यावरती, हे मला करायला जमत नाही. सकाळी मी उठत नाही कारण मला डान्स करायचा नसतो, पण मी उठल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जी काही गोष्ट चालली आहे त्या प्रत्येक गोष्टीत माझी इन्व्हॉल्वमेंट असते. ओके, पाणी टाका. माझं दुसरं नाव प्रभू आहे. त्याचा गेम मागच्या 3 आठवड्यात मला काहीही दिसला नाही आहे. असं एका जागी बसलेला किंवा कोणाच्या मागे चालताना किंवा कोणी काही सांगितलं तर ते बोलताना किंवा इकडचं इकडे लावायला, हे याच्याशिवाय स्ट्रॅटेजीमध्ये मला तो दिसत नाही. टास्कमध्ये तो खेळू शकत नाही नीट, आणि जे घराची कामं आहेत त्यात पण तो व्यवस्थित इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि नाही सांगतो पुष्कळशा कामांना. म्हणून मला वाटतं की मी प्रभूला नॉमिनेट करावं. यायला वाटते की मी काही करू शकत नाही. जर मला टास्क खेळता येत नसता, मला जर कुठले काम करता आले नसते, तर बिग बॉसनी मला इथं बोलवलंच नसतं. तुमचा मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आणि तुम्ही सांगणारे मला कुणीच नाही. तुम्ही तोंडावर गोड गोड करता आणि माघारी येऊन पेडा गेम बद्दल दोन वेगळी गोष्टी. सांगू द्या, मला बोलायचं, मी माझ्या पद्धतीने एवढंच गेम आहे. मला उलट बोलायची सवय. मी बोलणार, गप्पी बसायचं. नीट बोल, उलट बोल पण नीट बोल. मी नीट बोलतीये ना, नीट बोल. आपला वयाचा मान ठेव आणि नीट बोल. तुम्ही मोठे आहेत हा, मग असं करून बोल, चालेल मला. हा, बोल. शिवानी बोलतोय. बोल. जर उलट असेल तर शब्द निघाला असेल सॉरी. हा. मी तुम्हाला नीट सांग. चालेल. पहिल्या फर्स्ट पासून तुम्हीच नॉमिनेट केलंय, कुणीच नाही. तर एकदा केलेलं विशाल दादा नाही म्हणे, विशालनी केलेलं आहे मला, तरी पण माझी पब्लिक मला वाचवती. बिलकुल. हे बघ प्रभू, ऑडियन्सनी वाचवलं, त्यांचं माझंही सराखोपर आहे. मला जे वीक वाटते मी ते सांगणार, कारण इकडे ऑडियन्सचं मत नाही, माझं मत मला सांगायचं आहे, म्हणून मी माझं मत दिलंय. आज नॉमिनेशनच्या बादलीने न्हाऊन काही सदस्यांची झोप खऱ्या अर्थाने उडाली. आता उरलेले सदस्य ही नॉमिनेशनची बादली कोणाच्या अंगावर रिकामी करतायत बघूया उद्याच्या भागात. बघत रहा बिग बॉस मराठी. तू पपेट सारखी आहेस. तुला उठ म्हटलं की उठ असतं, शांत बस म्हटलं की शांत बस असतं. तू कठपुतली आहेस. टॉप टू बॉटम पूर्ण फेक. फक्त टिश्यू पेपर सारखं वापरा, नाक पुसा आणि डस्टबिन मध्ये फेकून द्या. हे मला जमत नाही.